नमस्कार मंडळी, मी साक्षी संजना सुधीर चव्हाण तुमचं सर्वांचं आपल्या चॅनलवर कर्ली कन्या या चॅनलवर स्वागत करत आहे. ब्लॉग 4 सुपर एक्सायटेड कारण मी पुन्हा चालली आहे ठाण्याला. ठाणे माझं इमोशनल अटॅचमेंट, माझं सगळं काही, कारण माझं बालपण आणि माझे पप्पा हे ठाण्याशी रिलेटेड आहे. पप्पांच्या साईडवाले ठाण्याशी रिलेटेड आहे. सो मी आता चालले माझ्या काकाकडे. पण माझ्या घरी मी जाईन की नाही मला माहीत नाही, पण म्हणजे आता वीकेंड आहे, सो विचार केला की चला काकाकडे जाऊन येऊया. काकाकडे खूप दिवस गेली नाही आहे. माझा असा कुठलाही गॅप गेलेला नाही आहे की म्हणजे एवढा तरी नाही गेला, म्हणजे ऑलमोस्ट 6 months आय गेस मी त्याच्याकडे गेली नाही, मी राहिली नाही. माझं माहेर पण जपलं नाही. सो मी तिकडे गेली की माझे खूप लाड करते माझी काकी. आणि मेन तर मला त्या तिघांनाही भेटायचं, मी खूप दिवस भेटली नाही आहे, जे मला असं म्हणजे राहून राहून असं खूप खातं मनाला की नाही अरे का नाही भेटली मी या लोकांना एवढे दिवस. तिकडे गेली की मला इतकं रिफ्रेशमेंट, रिलॅक्स, काम, म्हणजे मी एकदम शांत होते या डेलीच्या रुटीनमध्ये. असं नाही इकडे असं नाही होत वगैरे, पण ते कसं म्हणजे थोडं बालपणीचं अटॅचमेंट वगैरे सगळ्या गोष्टी आहेत ना. आणि माझी बहीण माझ्यापेक्षा थोडीशीच अशी छोटीशी आहे, म्हणजे छोटीशी म्हणजे 2 महिन्यांनी छोटी आहे, पण ती मला दीदी बोलते कारण मी चव्हाणांमध्ये मोठी आहे. त्यामुळे ती दीदी बोलल्यामुळे मला ते असं थोडंसं असं मोठं दीदीवाला वाईब येतं. सो लेट्स सी काय काय होतं, काय काय गप्पा गोष्टी होतात. आम्ही खूप दिवसांनी भेटतो आहे, आम्ही कुठे जाऊ, काय काय मी सगळं तुम्हाला दाखवीन. आमचे सगळे ब्युटिफुल मोमेंट्स तुम्हाला शेअर करीन. तुम्ही आमच्यासोबत या ब्लॉगच्या शेवटपर्यंत राहा, म्हणजे तुम्हाला कळेल की काय काय आम्ही करू. आणि ह्या ब्लॉगमध्ये मे बी असे मी जर ब्लॉग करत राहिली ना तर तुम्ही मला समजून घ्याल आणि मी तुम्हाला समजून घेईन की तुम्हाला माझ्याकडनं काय हवं. तर मंडळी, मी आली आहे माझ्या काकाच्या घरी आणि आय एम सो एक्सायटेड. मी फ्रेश झाली, मस्तपैकी चहा नाश्ता केला आणि आता मी म्हणतो की तुम्हाला एक गोष्ट दाखवते. आता ती गोष्ट काय आहे तर हे बघा, गॅलरी. माझ्या घराच्या आणि माझ्या काकाच्या घरात एक गोष्ट कॉमन आहे, ती ही गॅलरी. आम्ही गॅलरीमध्ये, आम्हाला गॅलरीशी खूप प्रेम आहे, त्यामुळे गॅलरी मस्त आहे आमच्याकडे. आणि ही बघा ना केवढी मोठी आहे. फक्त काकाने इकडे असा पडदा सॉरी प्लास्टिकचा पेपर लावलं आहे, पावसामुळे लावलं असावं. बघा काकाचं घरी खूप छान. आय डोंट नो लाईटमुळे दिसेल नाही दिसेल. सो आता मी माझं माहेर जगणार आहे. आय एम सो एक्सायटेड. मी मगाशी 6 months बोलली, बट असं कॅल्क्युलेट केलं तर 1 year होत आहे आणि मी नाही एवढा गॅप घेतला. सो मी आता बघते काकीने काय जेवण वगैरे केलं आहे. म्हणजे आज तर जेवण व्हेजच असणार, ऑफकोर्स उद्या काहीतरी मस्त केलं, पण आता व्हेज जेवण. पण काकी एकदम उत्तम जेवण करते, त्यामुळे मी जाऊन विचारते तिला काय काय जेवण केलं आहे. लेट्स सी. हॅलो काकी. हॅलो. काय बेत आहे आज? आज काय शनिवार आहे. हां. शाकाहारी त्यातलं. हो. तू काय खाणार आहेस सांग. आज तू आलीस ना पाहुणीने मी माहेरपणाला आले बोलली मी. लग्नाच्या आधीच माहेरपण. बटाट्याची भाजी आवडते म्हणून बटाट्याची भाजी. हां. आणि एक उसळ बोललीस म्हणून ती वाटाण्याची उसळ. हां. आणि पुरी आणि डाळ आणि हां. भात. अरे वा, अजून? म्हणजे फुल सात्विक जेवण. सात्विक जेवण ते चालेल ना? हो हो, अगदी अगदी. तुझ्या चालेल. हातचं मला काय, तू जे करशील ते हो एकदम. ना. हो. तरी मी विचार केला होता कारल्याची आणू म्हणून, नाही कारण तू सगळं खाते ना माझ्या हातचं. हो ते आहेच म्हणा, पण कारलं
काय झालं? नाही म्हणजे खाईन मी एक घास एक घास. मी असं ऐकलं ही जी डाळ आहे मी ह्याच्या आधी कधी खाल्लं नाहीये तिच्या हातचं. नाही ना? मी एक्साइटेड आहे म्हणजे म्हणून मी एकदा आली होती इकडे आणि मी तिला असं मॅगी किंवा शिरा वगैरे बनवून दिलं, पण डाळ मी खाल्ली नाहीये तिच्या हातची. तर मी खूप नाही ती excited बनवते आहे. पण आता तू आलीस तर तू खाऊनच. ओ म्हणजे काय, ऑफकोर्स ये भी कोई बात हुई. म्हणजे जे प्रॉपर असं सात्विक जेवण असतं ना ब्राह्मणांच्या घरी वगैरे सॅटर्डेला करणार काय ना, मग आपण उद्या बघू आपण तिथे. हा उद्या मेन आहे. मी ज्या गोष्टीसाठी येते रविवार काकाकडे आले की एवढा माझा मस्त वेळ जाताना सगळं खाणं हे ते वगैरे सगळ्या माझ्या आवडत्या गोष्टी माहिती आहेत ना, त्यामुळे. अरे त्या दिवशी आम्ही आईस्क्रीम पण आणून ठेवलं होतं, तू आणि आई आली होती ये हा ना, मला वाटलंच. बघितलं कोण आणलेले तेव्हा आम्ही आईस्क्रीम आणून ठेवलं होतं. म्हटलं आता पण आता तुला सांगितलं नाही. हा आता सांगते. आणि कारण मग काय करू आता तुला मग परत तू एक तुमच्याकडे मी ऑलरेडी अशी काकीवाला यायला नाही आणि मिळालं. बॅगा पण झालेल्या ऑलरेडी तू नर्वस झाली. त्याच्यात तू आईस्क्रीम आणून ठेवलं म्हटलं तुला अजून याचा त्रास हा झाला ना असता. यार. रस्ता तुला महाग पडला असता जायला अरे येईपर्यंत. एकदम मी लास्ट सॅटर्डे जे आली होती आणि मी जाणार होती काकीकडे, पण मला जायला नाही मिळालं कारण मला उशीर झाला आणि मी ते ओझं घेऊन बोरिवलीला गेली की मला काकी पण बरं झालं ना तुम्ही तसं गेलं नाही तर खरंच तुम्हाला त्रास आणि ह्या झाला. लोकांनी आईस्क्रीम आणलं होतं माझ्यासाठी, मग ते तुम्ही खाऊन टाकलं. हा तुझं नाव घेतलं हा म्हणजे काय हे ठेवतात हा, आणि असं. असं घास खाताना नाहीतर आता सांगते म्हणून, तेव्हा सांगितलं असतं पोटात दुखलंच असतं ते. म्हणूनच नाही सांगितलं ना मला. आपण ए ही बघा कोण. ती ऑलरेडी एवढी नर्वस झाली की डायरेक्ट आतमध्ये पळाली ती. मला जसं कळलंय की तू माझ्यासाठी हे बनवणार आहे, डाळ बनवणार आहे. हॅलो 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 हॅलो. 1 वर्षानंतरचा गॅप आहे ना. हॅलो हॅलो बरोबर आहे. हॅलो. तेवढं भरायला पाहिजे ना. 1 वर्षानंतर आता मी बघते माझी बहीण गणपतीसाठी तिकीट काढते. ठीक आहे. ऑफकोर्स तिला ऑफकोर्स गणपतीसाठी नाही, गणपतीला जाण्यासाठी. गणपती येतो आपला असाच. ह्याच्यातच बोल. ह्याच्यातच कधी हे पण टाक ना. ह्याच्या काकी अशी मला करेक्ट करत आता असते. तुमचं मराठी नाही ठीक आहे. तिकीट कशाला लागेल? म्हणजे गणपतीला गावी जाण्यासाठी, आमच्या गावी कळंबुशीला जाण्यासाठी तिकीटची धडपड चालली तिची. मी आली सकाळी 10:15 वाजता. ऍक्च्युली मी तेव्हापासून IRCTC जाम ह्याचं तिला काही नाहीये. मी काल येणार होती पण बस तुलाच ते लेट झाला असता म्हणून मला काकीने असं सांगितलं की तू सकाळी लवकर ये. तर मी सकाळची 6 वाजताची गाडी पकडून येणार होती, पण माझी झोप मला आवरली नाही म्हणून मी 8:15ला निघाली घरातून. परत झोपली आणि 8:15ला घरातून निघाली. 9ला गाडी भेटली मला आणि पण लक छान म्हणून लगेच समोर गाडी होती. लक छान म्हणून मला लगेच समोर गाडी भेटली. म्हणजे त्यांना पण माहिती की मला किती उत्सुकता आहे, मला किती उत्सुकता आहे इकडे यायची, तर त्यांना पण माहिती. त्याने गाडीच पाठवली. हो अगदी. आणि मला ड्रायव्हर पण पायलट मिळाला होता. हो का? बसचा ड्रायव्हर पायलट मिळाला. अरे वा 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 वा. समजा सगळ्यांशी जुळून आलं तुझं. आणि मी 10:15ला काकीचे टच अशी डायरेक्ट ऍक्च्युली मी आले. ऍक्च्युली बेल वाजल्यावर मला शंकाच होती ही नसेल एवढ्यात ट्रॅफिकमुळे कशी येईल. मी करू आधी करूनच करायचे आधी. आणि ह्या Oh my लोकांना God. उगाच सहन करावं लागलं. दीदी बोलून गेली पण मला आमचे- जरा आमचे हाल. हो ते तर आहेच. हो म्हणते ही कशी बोलते. एकदा चांगली पण म्हणते आणि ह्यांची हाल तर हो म्हणते. ते दोन्ही गोष्टी तिने ऍग्री आहेत. इथे नाही इकडे डाळ दाखवते मी. अच्छा ठीक. डाळ म्हणजे मला फर्स्ट टाइम काहीतरी मी खाणार आहे ना बहिणीच्या हातचं. तर बहिणाबाई तुम्ही बोलूही शकता तुम्ही काय करताय ते. प्रिपरेशन करू डिस्टर्ब करू नको. तुम्ही प्रिपरेशन मध्ये पण मला जरा सांगा ना काय काय प्रिपेअर केलंय तुम्ही, कसं काय करताय. एवढंच घ्यायचं असतं ना. हे असं ठीक आहे. नया है वो. ये काय बात आहे, एवढंच घ्यायचं असतं ना, मग हे असं टाकायचं ना. असं कसं आहे का ते? हाय हे काय कढीपत्ता लसूण पट्टा
अँड जिरं मोहरी हा हा डाळ आहे ना तो हा. तिखट नाही आणि हा. ऑलरेडी आईनी शिजवताना हिंग टाकलंय हो हिंग टाकलंय आणि हळद टाकलेली आहे So, म्हणजे आता फक्त फोडणी द्यायची तर मी फोडणी द्यायचं काम करते. अच्छा म्हणजे तुझ्या फोडणीला चव आहे तर करेक्ट बरोबर आहे है ना अगदी बरोबर समजलीस तू हो. हुशार आहेस तू माझ्याबरोबर राहून हुशार झाली. बहिणीची बाजू घेणार आहे शेवटी जवळ हो, ते तर आहे हो काय? पण मी ह्याचं हेही सांगू शकते की शेवटी ती काकीची मुलगी आहे ना त्यामुळे तिच्या हाताला चव ए येणार दादा माइक ड्रॉप काकी मी तुझी खूप बाजू घेते मी असं कधी झालं नाही स्वरंगीचीच बाजू घेते मी नेहमी ओ माय गॉड अशी फोडणी पडलेली आहे घाबरत घाबरत ठीक आहे समजा बरं. अरे याच्यात हिंग टाकायचं आता अगं आहे नाही याच्यात ग जर थांब असू दे थोडंसं त्याला ब्राउनिश फ्राय ओ माय गॉड ब्राउनिश अँड ऑल तुडतुड 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 अगदी सेम. आणि काय बनवून देणार मला डाळी व्यतिरिक्त पुरी लाटेल नाही का ऑप्शन हा पुरी बनव. तसं तर मी सगळं बनवू शकते पण मग अच्छा हा थोडं आईला पण सगळं म्हणजे? असायला पाहिजे ना सगळं काहीतरी म्हणजे? काम. नाही नाही सगळं म्हणजे डाळ भात पुरी भाजी आणि नॉनव्हेज मध्ये सगळं सगळं पण मग आईला काम काय उरणार. मला काही सांगावं लागत नाही सगळे आपापल्या ह्याच्याने बोलताय थांब जरा असू दे. हे पण येणार आहे ह्याच्यात काकी मी हळू बोलली म्हणून तरी पण येणार हे बघा डान्सिंग फोडणी हा नाही का टाकायची हा, जरा थांब. नाही ऑलरेडी लसूण झाली असू दे, असू दे. वा वा मस्त वास आला पण सुगंध आला सॉरी हा. Aroma. वासच बोल Aroma. एरोमा ती ओरडते ओके मम्मा काय झालं ते उडलं. बस आता त्याला किती तडतडणार आहे असू दे जरासं चांगलं फ्राय झालं की छान असतं त्याची सुगंध टेस्ट. ओ माय गॉड हे काय टाकलंस जिरं मग हे सांगणार कोण ओ प्लीज तुम्हाला कुकिंग ब्लॉग करताय तुम्ही प्लीज मला सगळं सविस्तर सांगा आता काय टाकलं मोहरी थोडी तड 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 अगेन तड 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 तेल ऍड करते. असं चमच्या शिव चमच्या चमच्याने टाका नाही तर खाली ओला असेल तेल हे पाणी पडेल त्याच्यात आधी चमच्याने टाक आता डाळ जाता त्या भिंतीला जाईल उडत चालेल ओ माय गॉड यस स्वरांगी चव्हाण स्पेशल डाळ फ्राय डाळ फ्राय ना डाळ फ्राय आपली नुसती डाळ. गोडी डाळ फ्राय नाही नुसती डाळ डाळ फ्राय ही नंतरची स्टेप आहे ती शिकवेन Okay. तेव्हा तेव्हा तुला हे हे बोल असं असं ब्लॉगरला असं साईड बीड करून कसं म्हणजे कसं ब्लॉग करायचं ब्लॉगरनी ते त्यांनी add वा. केलं. ते त्याचं skill. वा वा सुंदर दिसतंय सुंदरच दिसतं दुसरा ऑप्शन नाही आहे. सुंदर म्हणजे दुसरा ऑप्शनच नाही ऑप्शन ए सुंदर ऑप्शन बी सेम एज अबव. हे काय आहे म्हणजे किंवा अतिसुंदर आणि नितांत सुंदर हा मग मी चवीबद्दल ते एकदमच लेवल म्हणजे पार करीन वा असं तो चमचो नीट तरी धर आता काय आता अजून असं? कसं ठेवू नाही उलट ठेव आताच ठेवलं आहे साईडला जरा थोडं पाहिजे हे मला असं सारखं सारखं असं पाठी केलं जात आहे आणि त्यात मला असंही सांगते की मला पूर्ण नाही घ्यायचं काय अर्थ आहे ना स्किल्स तुझे स्किल्स मग तुझं काय तेच ना स्किल्स एनहान्स करते मी. अच्छा ओके बघणाऱ्याला पण असं जरा बरं वाटलं असेल बघायला पाहिजे ना किती पाणी टाकलं असं काय मापदेश मी सांगत नाही मी सगळेच माझ्यासारखे करते. बस झालं बघ कळायला चान्स पण आपण तो त्याच्यासाठीच आपण ब्लॉग केला सांगत नाही म्हणजे ही कुठली दादागिरी झाली मी सांगणार नाही नाही तर सगळे माझ्यासारखे करतील अरे मी कळ येतं म्हणजे आपलं प्रोसेस झाली आता गॅसची प्रोसेस चालू आहे अच्छा त्याची जबाबदारी मग मिरची सांग टाक. बरं गॅसला गॅस कर लवकर
कड आण लवकर. मी तुम्हाला बोललेली ना की चांगला कॉन्टेंट मिळणार, हाच तो कॉन्टेंट. तिकीटचं आहे यार, तिकीट व्हायला पाहिजे, बाकी सगळं जाऊ दे. काय करतोय तो? गेला असेल वाटतं, आला असेल वाटतं. Cartoon गणपती बाप्पाला टेन्शन नाही, पण आम्हाला किती टेन्शन. त्याने बॅग भरून आला. तुला कसं वाटतंय मी आली आहे एवढ्या दिवसांनी? एक तर कसं बसं जुळलं येते, कधीपासून बिचारी येते. हा ना यार. असू दे यार, थोडंसं राहू दे. कोकण तर टाकलंच पाहिजे, कोकणातले आपण. ओ माय गॉड. मस्त वाटतंय. थांब ना जरासं कड येऊ देत ना, कड आला की ते काढून ठेव ना मग. टाकलं ना ती खाली ते असं ठेव. थोडंसं जास्ती फ्लेवर येतो मस्त. ओ माय गॉड. दोन्ही टाक, मिरची आणि कडावरच टाक. कोथिंबीर टाक. इकडे बटाट्याच्या भाजीची प्रोसेस चालू आहे. हा तर तू सांग ना मला या जरा बटाट- पण. की म्हणजे माझी तारीफ. ह्या बटाट्याला बटाटा आवडतो म्हणून मी बटाट्याची पण मी काहीसाठी काही नाही बोलत, मी खाणार कारण मला माईक आवडतं. ड्रॉप. मला आवडतो, मी खाणार. दीदी मी चुकीचं बोलली कसं. नाही पटकन अजिबात तू. अजिबात तू चुकीची नसतेच का की तू म्हणजे बाई नाही नाही मला बटाट्याची भाजी आवडते. बटाटा हा पहिल्यापासून हा इतर काय उसळीतला पण बटाटा. आणि बटाट्याची भाजी पण आणि वडा पण. आणि मी पूर्ण ऑपोजिट, मला अजिबात बटाटा नाही बटाटा आवडत. आवडत नाही असं आहे. आणि सोनाली सगळ्या भाज्या खाते आणि मी खाते पण मी सगळ्या नाही खात. मी खाते पण मी सगळ्यांना ती खाते. स्वरागीचा विचार करते हा. म्हणून ती सगळ्यांना खाते. आणि मला भाजीतला बटाटा पण आवडत मला नुसती भाजी. स्वरांगीच्या भाजी खाण्याच्या सवयीमुळे मी आईचं खूप ऐकलं. स्वरांगी बघ सगळ्या भाज्या खाते, तू काय नाही खात. म्हणलं ठीक आहे, स्वरांगी नॉनव्हेज खाते, मी खाते की नाही ते पण. ठीक आहे, जे मॅच होतं त्याच्यावर बोला. झालं आता आता आम्ही कॅमेरा ऍडजस्ट केला. सगळं झाल्यानंतर आम्ही कॅमेरा ऍडजस्ट केला. खूप लवकर सुचलं. हिला अजून ट्रेन व्हायचंय. म्हणजे आम्ही असा विचार केला की ती जे त्रिकूट आहे इकडे आता सध्या उपस्थित चव्हाण परिवारातलं ते दिसू दे ना जरा प्रॉपर. आघाडीच्या 3 महिला. कुठला पक्ष बाकी नको नको. डाळीला कडकड आली का? आले नाही बघ, मिरची आणि कोकम पण केलेलं आहे. तुला बघून तो मस्त. लोक तिने कड आणला. हा वास पण छान येत आहे. मीच बोलणार. नाही हा ठीक. ए तर मी बोलली आहे, ऑप्शन ए आणि ऑप्शन बी. नाही पण म्हणजे तुम्हाला हे दिसत नाहीये पण ते छान आहे. मी तुम्हाला बॅक कॅमेराने दाखवते पण छान दिसतं. फंबल. हे सगळं येते का की तू हळूहळू बोल, मोठ्याने बोल. आयडिया आहे तिची, आयडिया आहे. हळूहळू बोलून सगळं आवाज होतं. गेला काय? अरे सगळं जातं. आम्ही सगळं कॅप्चर करतो. झालं का काय? झालं ना, कोथिंबीर. बंद कर ना पटकन. हा कोथिंबीर टाक. एका डाळीसाठी काकीचं सगळं बाकीचं जेवण बाकी. एक्सक्यूज मी बोलली नव्हती, मी सांगितलेलं ऑलरेडी की तुम्ही करून घ्या, मी करेन नंतर. नाही पण मला तिथे उभं राहायला पण होणार नाही ना. हा ना मग. उगाच माझ्यावर येतात. नाही पण असं काढू शकते ना, असं वाकडं होऊन काढण्याची काय गरज आहे? आपली आपली स्टाईल. चव्हाणांची स्टाईल खूप वेगळी आहे. चव्हाणच वेगळे, आउट ऑफ दी वर्ल्ड. चव्हाणच वेगळे. चव्हाण आयडेंटिफाय व्हायला नको. हा म्हणजे काय, तरी अजून एक चव्हाण कमी आहे, ते संध्याकाळी येतील तेव्हा तुम्हाला मेन तो ते आहे. मेन तुम्हाला कॉन्टेंट संध्याकाळी मिळेल. ते एंट्री मारताना दीदी असं बोलून येईल तो. गार्निशिंग आपण कोथिंबीरने करणार आहे मस्त पैकी. काय? हे आहे ना, हे काय बोलली तू? दाखव दाखव किती सुंदर दिसते. लाईट लावू का मी? छान दिसते. हे काय? ओ माय गॉड, वाव. ते ना एस्थेटिक वाटत होतं. तू लाईट लावून ते नॉर्मल करून टाक. वा वा, सुंदर 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 दिसते डाळ. आम्हाला सॉरी काकी आता सरळ आम्हाला सांगते की तुम्ही किचन मधून निघा, मला बाकीचं जेवण आवडू दे.
तर आम्ही काकीचा मान ठेवून मी आणि स्वरांनी गपचूप दुसऱ्या खोलीत जाऊन बसतो. नाहीतर मार मिळेल. थँक्यूचा मान नाही, मार मिळेल. आम्ही मान देतो नाही तर आम्हाला मान. तर अशा पद्धतीने जेवण रेडी झालेलं आहे एकदम सात्विक पद्धतीने. हे सजवण्याचं काम स्वरांगीने केलेलं आहे. मला वाटतं तेवढंच. आता मी जेवते आणि नंतर बोलेल खूप भूक लागली. बाय.